जेव्हा येतं ना म्हणजे कथेत कॅरेक्टर्स येतात. आता सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे कॅरेक्टर्स खूप सुदृढ पाहिजे होती, म्हणजे नट बलवानच पाहिजे होते. मग लोकांना वाटतं की कॉप म्हणून स्वप्नील जोशी का? हां, अरे तो बलवान नट आहे. बरोबर, बरोबर. लुक लुक्सचं काय, लुक्समध्ये कसंही ढाळू शकतो. बाकी बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिव्हरी, त्याचं डॅशिंग असणं, तो नट आहे, तो आणणारच आहे. त्याच्यानंतर मी सिनेमे डिरेक्ट केले, त्याच्यात प्रसादने लीड म्हणून खूप काम केलं. तर आम्ही खूप काम केलं आहे दोघांनी, आणि माणूस म्हणून प्रसाद लाख आहेच. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. 2025 आला आहे. 2024 हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी खरंच खूप भारी असं होतं, असं बोलायला काहीच हरकत नाही. हरकत बोलण्यापेक्षा दुमत नाहीच नाही. 2025 आपल्या भेटीला आला आहे. 2025ची सुरुवातच मराठी चित्रपटांनी केली. दमदार मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणारच आहेत. याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, जिलबी. आणि त्या चित्रपटाचा ट्रेलर लावून सुद्धा पार पडला आहे. नितीन या शब्दामध्येच टॅलेंट आहे असं बोलायला काही हरकत नाही. माझ्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, नितीन सर माझ्यासोबत आहेत. सर सर सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद. दोन अशा कलाकारांना तुम्ही आमच्यासमोर घेऊन आलात ना, ज्यांची इमेज आमच्या डोळ्यामध्ये खूप वेगळी होती, आणि ती इमेज आता ट्रेलरनंतर पूर्णपणे पुसली आहे. मी बघतोय, कारण का स्वप्नीलला मी फक्त चॉकलेट बॉय म्हणूनच बघत आलो आहे. त्यातल्या प्रसाद दादाला सुद्धा सिरियस रोलमध्ये बघितलं, पण ही छवीसुद्धा खूप वेगळी आहे. किती दमछाक लागते दिग्दर्शकाची त्या कलाकारांना त्यांच्या साच्यातून बाहेर काढून, जिलबीसारख्या गोल असणाऱ्या कलाकारांना, कामामध्ये गोल 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 नवीन आम्हाला दाखवणाऱ्या कलाकारांना एक नवीन पद्धतीने प्रेझेंट करणं. खरं तर कथानक जेव्हा येतं ना म्हणजे कथेत कॅरेक्टर्स येतात. आता सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे कॅरेक्टर्स खूप सुदृढ पाहिजे होती, म्हणजे नट बलवानच पाहिजे होते. आनंदजींसारखा इतका मोठा प्रोड्युसर बॅक करतो आहे आपल्या सिनेमाला, म्हणजे आपली जबाबदारी आता बनते की आपण छान सिनेमाच दिलं पाहिजे. बरोबर. आणि हे कसं आहे, या सिनेमात कोणी हिरो नाही, कोणी हिरोईन नाही. इथे कॅरेक्टर्स आहेत, आणि सगळी कॅरेक्टर्स ग्रे शेडेड कॅरेक्टर आहेत. हो. आणि ग्रे शेडेड कॅरेक्टर जर असतील ना, तर तुम्हाला खरंच खूप छान नट लागतात. मग लोकांना वाटतं की कॉप म्हणून स्वप्नील जोशी का? हां, अरे तो बलवान नट आहे. बरोबर, बरोबर. लुक लुक्सचं काय, लुक्समध्ये कसंही ढाळू शकतो. बाकी बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिव्हरी, त्याचं डॅशिंग असणं, तो नट आहे, तो आणणारच आहे. असं करत करत एक कास्टिंग केलं आणि झाली जिलबी. नक्कीच, नक्कीच. बरं, तर सर मला एक प्रश्न विचारायला आवडेल, की सगळ्यात आधी जेव्हा जिलबीचं पोस्टर आउट झाल्यापेक्षा मधलं अनाऊन्समेंट झालं ना, तेव्हा चित्रपटावर दिग्दर्शक म्हणून एका वेगळ्या व्यक्तीचं नाव होतं. ऑब्व्हियसली प्रसाद दादाचं नाव होतं दिग्दर्शक म्हणून, आणि त्यानंतर कालांतरानंतर नितीन कांबळे हे नाव आलं. काय नेमकी प्रोसेस, काय नेमकं असं झालं की प्रसाद सर बोलले की चला, जसं आम्ही ट्रेलर लॉन्च होताना सुद्धा ऐकलं, प्रसाद सरांनी सुद्धा भरपूर कौतुक केलं आहे, नितीन माझा मित्र आहे, त्याचं मी काम बघत आलो. काय सांगाल त्या एकंदरीत सगळ्याबद्दल? असं काहीच नाही झालं आहे. पण म्हणजे सुरुवात अनाऊन्समेंटपासून मीच दिग्दर्शक आहे. म्हणजे असं कधी झालंच नाही. ही रॉंग न्यूज आहे की आधी प्रसादचं नाव दिग्दर्शक होतं आणि मग मी दिग्दर्शक झालो. ही गोष्ट तितकीच खरी आहे की प्रसाद आणि मी 20 वर्ष मित्र होतो. म्हणजे प्रसादचा पहिला सिनेमा असताना, म्हणजे तो पहिला सिनेमा काय ॲक्टर म्हणून करत असताना मी तिकडे असिस्टंट डायरेक्टर होतो. मग मी असोसिएट असताना खूप सिनेमांना आम्ही काम केलं एकत्र. त्याच्यानंतर मी सिनेमे डिरेक्ट केले, त्याच्यात प्रसादने लीड म्हणून खूप काम केलं. तर आम्ही खूप काम केलं आहे दोघांनी, आणि माणूस म्हणून प्रसाद लाख आहेच, पण दिग्दर्शक लाख आहे. आणि नट तर तो कमाल आहे, कमाल. आणि स्वप्नील जोशींच्या समोर उभा करायला लाख नट पाहिजे होता, ताकदीचा नट पाहिजे होता, म्हणून प्रसाद ओक. बरं, तर जेव्हा ट्रेलर लॉन्च आपला पार पडत होता ना, तेव्हा प्रत्येकजण हेच बोलत होते की सिनेमाचा कोण हिरो असेल तर तो, त्याची गोष्ट असते, त्याचं लिखाण असतं. दिग्दर्शकाला किती भारी वाटतं की मी अशा लिखाणावर चित्रपट बनवतोय, जे भाई एक नंबर असणारच आहे, आणि 17 तारखेला त्याचा बॉम्ब फुटणारच आहे. हो 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 हो, अगदी खरं आहे. म्हणजे माझं कसं आहे की सिनेमा मेकिंगच प्रोसेस अशी आहे की तुमचा बेस आहे ना, तो भक्कम लागतो, आणि जी गोष्ट तुमची उत्तम नसेल ना, तर मग काय होत नाही सिनेमाचं. मग ती ती क्रॅश होणारच आहे ती गाडी. त्याच्यामुळे ते इंजिन खूप भारी पाहिजे ते. तर आणि हे होतं. आणि कारण मच्छिंद्र लिहितो खूप चांगलं. मच्छिंद्र खूप वेगळ्या धाटणीचा लेखक आहे. कथा, पटकथा, संवाद सगळं त्याने केलं आहे, आणि त्याने उत्तम लिहिलं आहे. आणि मग त्या उत्तम कथानकाला उत्तम नट पाहिजे होते, म्हणून ही सगळी
यंत्रणा बस. नाही नाही, खरंच खूप भारी वाटतं मित्र की ही तर सुरुवात आहे. प्रमोशनला सुरुवात झाली आहे. सकाळी जोशी बेडेकरमधून आलेत सगळे. माझं कॉलेज आहे जिकडे मी पण होतो, मला जाम भारी वाटलं ते. प्रमोशनला सुरुवात झाली आहे. कसा असेल चित्रपट वगैरे ती पुढची गोष्ट आहे. सिनेमागृहामध्ये जाऊन बघणारच आहे, पण एक दिग्दर्शकाच्या ऐवजी सामान्य व्यक्ती म्हणून नितीन कांबळे प्रेक्षकांना काय आव्हान करतील? पॅन्डेमिक नंतर आहे ना वर्ल्ड सिनेमा एकत्र आला आहे. सगळेजण सगळ्या लँग्वेजमधले सिनेमा पाहू लागलेत. इंग्लिश सिनेमे बघायला लागले, कोरियन, इराणी सगळे सिनेमे बघायला लागले. आणि तिकडची हिरो, तिकडची माणसं त्यांना आपलीशी वाटू लागली, कथानक आपलंसं वाटू लागलं. मग ह्या सगळ्या शर्यतीत आपण बाहेर फेकलो गेलो असतो जर आपण त्या धाटणीचे आणि त्यांच्या टेस्टनुसार सिनेमे नाही बनवले तर. आता खूप लोक ट्राय करतात तशा पद्धतीचे सिनेमे करणं, कारण आम्हाला शर्यतीत राहायचंच नाही आहे, तर आम्हाला जिंकायचं पण आहे. तर आम्ही पण तोच एक प्रयत्न करतोय जिलिबीतून. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी तर थांबतो. धन्यवाद. एक नवी कोरी सिनेमा आमच्यासाठी नवीन वर्षामध्ये घेऊन त्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू खरंच थँक्यू.